ओके. तर सराव संच 2.2 चा पहिला क्वेश्चन आपला असा आहे की एक आकृती दिलेली आहे. माईक ऑफ करा. संदीप महाले माईक ऑफ करा. संदीप महाले. ओके. तर आकृती दिलेली आहे की ज्यामध्ये लाईन एम पॅरलल आहे लाईन एन ला आणि रेषा पी ही त्याची काय आहे छेदिका आहे. रेषा पी ही त्याची छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहे. तर एक्स ची किंमत किती असा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? एक्स ची किंमत किती. तर आता यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? यासाठी काय करावं लागेल? आपण लाईन पॅरलल असताना जी ट्रान्सव्हर्सल लाईन असते जर असं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे अंतर कोन झालेले आहेत एका साइडचे ओके म्हणजे को इंटेरियर अँगल्स त्याची ऍडिशन किती असते? ऍडिशन किती असते त्याची? 180 डिग्री. मग आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला बघा. मी आता स्क्रीनवर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. जस्ट अ मिनिट. आपल्याला जी आकृती होती त्यामध्ये सगळ्यांना ब्लँक स्क्रीन दिसती आता? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ही इकडे लक्ष द्या. आता इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. इथे 3x आणि हा x म्हणजे अँगल 3x प्लस अँगल x इज इक्वल टू काय येईल? इज इक्वल टू 180 degree. 180 डिग्री. कारण काय असेल याचं? को इंटेरियर अँगल. ओके. कारण काय आहे? को इंटेरियर अँगल. आता अँगल 3x प्लस अँगल x किती झाले रे? 7. Sorry, 5. 180 degrees, teacher. इकडे बघा, नाही मी विचारलं तुम्हाला अँगल 3x प्लस अँगल x किती झाले? हे Angle A square. Angle 3x square. 4x. 4x येतं. 3x स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये येतं. इथे आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज करायची. हा येस रिपीट करते. इथे आपल्याला या दोन अँगलची बेरीज करायची. बेरीज म्हणजे 3 हा जो अंक आहे त्यामध्ये इथला जो 1 असतो अँगल x म्हणजे एक अँगल आणि 3 अँगल आणि 1x याची ऍडिशन काय येते आपली 4x येते. आता आपल्याला 4x मिळाला आणि त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची. मग आपल्याला काय करावं लागेल? हे जे 180 आहेत ते अंशामध्ये जाणार म्हणजे न्यूमरेटर आणि या बाजूचा 4 जो आहे तो आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचा आहे. त्यामुळं तो जाणार डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे छेदामध्ये जाणार आणि त्यानंतर आपल्याला x ची किंमत काय मिळणार आहे? 4च्या टेबल मध्ये 18 साठी आपण काय करतो? 4 पंचे 20 येतात. मग 4 16 म्हणजे इथे उरले 2 आणि 4 5 जा 20 म्हणजे x चा आन्सर काय मिळाला आपल्याला? 45 degree. 45 डिग्री म्हणजे हा ऑप्शन सी आहे. ऑप्शन सी आपला काय झाला? करेक्ट आन्सर आला आपला. सगळ्यांना समजलं का मी काय केलं? ज्यावेळी पॅरलल लाईन असतात काय असतात? दोन लाईन पॅरलल असतात त्यावेळी जे अंतर कोण आहेत एका बाजूचे त्याची ऍडिशन ही नेहमी 180 डिग्री असते. मग 180 डिग्री ऍडिशन असेल तर आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल की अँगल 3x प्लस अँगल x इज इक्वल टू 180. मग 3x प्लस 1x होणार 4x. 4x इज इक्वल टू 180 आणि 4 पुन्हा आपण राईट हँड साइडला शिफ्ट करणार त्यावेळी होणार भागाकार म्हणजे x इज इक्वल टू 180 डिवाइड बाय 4 आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? 45. सगळ्यांना कळालं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
ओके. Yes, ma'am. हँड रेस कोण केलंय? काही डाऊट आहे का? प्रीती, संदीप, एनी डाऊट? No, ma'am. ओके. हर्षदा, एनी डाऊट? हँड रेस केलाय तुम्ही? मॅम मला आवाज येत नव्हता, तुम्ही रिपीट करशाल? ओके. आपल्याला जो पहिला क्वेश्चन दिलाय त्यामध्ये x ची किंमत काढायची होती, तर ती आपण को-इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी यूज करून आपण सॉल्व्ह केला. अँगल x प्लस अँगल 1x इज इक्वल टू 180. देन ऍडिशन we will get 4x is equal to 180 and then x is equal to 180 divided by 4. So answer we got as 45 degree. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Hello, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. हा, कोण बोलतोय? मॅम मी संदीप. मॅम मला मला बोल. डाऊट होता. हा, बोल ना आदम. मॅम मी सॉल्व केलं, माझं 30 डिग्री येतंय. कसं काय 30 डिग्री आलं? मॅम मला डाऊट होता, इथं 180 अंश आहे ना, तर x ची किंमत काढायची होती आपल्याला. 180/4 तर हा. 45 किंमत कशी निघाली? 45 म्हणजे 180 ला आपण भाग लावला. बघ, किती? 4 चोक 4 ने 16. डिवाइड केलं का मॅम? येस, 4 ने डिवाइड केलं. इथं स्क्रीनवर मी दाखवलंय ना, इथे 4 ने भाग लावला याला, म्हणजे 4 4 जा 16 म्हणजे 4 चोक 16. मग 18 मधून 16 गेले 2, मग इथे 2 उरतात. मग पुन्हा झाले 20 आणि 4 पंचे 20 म्हणजे 4 5 जा 20. मॅम मी सॉल्व केलं, आता 45 आलं, करेक्ट आहे. हा. समज. ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की एक फिगर दिली आहे इथे, ज्यामध्ये ए आणि बी ह्या ज्या दोन लाईन आहेत ते पॅरलल आहेत, म्हणजे समांतर आहेत, आणि रेषा एल जी आहे ती आहे छेदिका, मीन्स ट्रान्सव्हर्सल. तर आता यावेळी पण आपल्याला काय विचारले त्यांनी? एक्स ची व्हॅल्यू विचारली. आता एक्स ची व्हॅल्यू विचारली, पण इथे हे जे दोन अँगल आहेत ते आपल्याला कोणत्या प्रकारचे अँगल आहेत ते पहिल्यांदा शोधावं लागेल. तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा या राईट हँड साइडला एक्सप्लेन करून दाखवते की आपल्याला कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. जस्ट अ मिनिट. बघा, आता यामध्ये आता ही जी आकृती आहे ही इथे बघा, हा जो अँगल आहे, आता मी तुम्हाला वेगळ्या कलरनी दाखवते. हा जो अँगल आहे, कलर चेंज नाही झालं का? जस्ट अ मिनिट. आणि इथला अँगल बघा, हा अँगल जो मी असा दाखवते ना, इथला अँगल, हा अँगल जो काही असेल, समजा मी त्याला कन्सिडर केला y. ओके. तर हा आणि हा म्हणजे y आणि 2x हा इक्वल येणार. काय इक्वल येणार? बिकॉज बोथ आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय? मी इकडे ड्रॉ करून दाखवते. जर दोन रेषा इंटरसेक्टिंग असतील, इफ टू लाइन्स आर intersecting each other, then whatever angles are here, one angle and this two angle, consider this as 1 and this as 2. तर 1 आणि 2 हे दोन अँगल नेहमी इक्वल असतात, कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. तर इथे सेम तसंच होणार आहे. हा जो अँगल आहे तो आणि हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, म्हणून y बरोबर 2x. आता याला आपण y कन्सिडर केलेला, म्हणजेच हा जो आहे तो 2x येणार. आता पुन्हा एकदा या दोन लाईन पॅरलल आहेत. आता हा 4x आहे आणि हा 2x झाला, कारण व्हर्टिकली अपोजिट. मग पुन्हा एकदा आपण को इंटेरियर अँगलचा प्रॉपर्टीचा वापर करून 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. काय करायचं? 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. 180 का? कारण को इंटेरियर अँगल्सची ऍडिशन असते 180. मग 4 प्लस 2 झाले 6x. 6x इज इक्वल टू 180. 180. येस. आता आपल्याला जो 6 आहे तो आपल्याला राईट हँड साइडला जाणार आणि आपल्याला करावी लागणार डिव्हिजन. 180 डिवाइड बाय 6.
म्हणजे बघा इथे x ची किंमत आली 6 त्रिक 18 आणि 6 शून्य 0 म्हणजे याचं उत्तर आलं 30 डिग्री. हे डिग्री येतात 300 उत्तर नाहीये 30 डिग्री. हे जे मी वरती शून्यासारखं दाखवलंय ते डिग्री आहे. म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे ते आपलं करेक्ट आन्सर आलं. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. तुम्हाला काही डाऊट? हॅलो मॅम. हा अँगल 4x अँड अँगल D आर इंटिरियर अँगल्स. मॅम हे इंटिरियर अँगल्स आहेत का? हा को इंटेरियर म्हणायचं त्याला, कारण एका बाजूला असतात ते. को इंटेरियर लाईनच्या एका बाजूला हे दोन अँगल असतात त्याला को इंटेरियर अँगल्स म्हणतात. येस मॅम. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट क्वेश्चन. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पुन्हा एकदा तसाच आहे आकृतीवर. एक मिनिट मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन पण मॅम मी सांगू कसं सॉल्व्ह करायचं प्लीज मॅम. नाही, आपण मी एक्सप्लेन करते, तुम्ही फक्त लक्ष द्या मी कसा सॉल्व्ह केला ते. मॅम, ठीक आहे. होमवर्क मध्ये आम्हाला असेच क्वेश्चन टाका, तो आम्ही सॉल्व्ह करतो आणि पाठवतो. ओके ओके, जस्ट अ मिनिट. हा क्वेश्चन आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा. तर यामध्ये काय दिलंय की P आणि Q पॅरलल आहे. ही P आणि ही Q पॅरलल लाईन्स आर गिवन अँड T अँड S आर ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहेत त्या. तर आता यावरून x आणि y ची किंमत आपल्याला शोधायची. आता आपल्याला दोन अँगल ऑलरेडी दिलेत. हा 40 दिलाय, हा 70 दिलाय. जसं की व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध अँगल जे असतात, म्हणजे हा अँगल आता हा पण येणार 70, कारण हा 70 आहे म्हणजे हा पण काय येणार, इथे मी लिहून दाखवते. हा अँगल आपल्याला मिळाला 70 कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आता हा आणि हा अँगल बघा, हा आणि हा अँगल हा काय आहे आपण आता सांगू शकत नाही, कारण आता आपल्याला y ची किंमतच माहित नाही. फक्त इथे आपण सांगू शकतो कारण इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. आता जर तुम्ही या दोन लाईन पॅरलल कन्सिडर केल्या, ठीक आहे, तर हा अँगल, ही जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्स आहे. म्हणजे हा जो अँगल आहे 40 डिग्री, तो आणि इथला अँगल हा हा होणार 40. का बरं, कोण सांगेल रिझन? कोण टीचर का कोण सांगेल रिझन? मॅम त्याच्यावरचा अँगल 20 आहे का? मॅम 40 आहे 40. मॅम तिकडला अँगल 20 आहे का? लिनियर पेअर. हा सांगा, कोण सांगेल हा 40 काय येईल? इथे बघा हा 40 दिलेला आहे, मग मी म्हणते की हा पण 40 येईल. तर काय सांगू येईल? आदम? दोन्ही अँगल सारखे. मी सांगू का आदम? सारखे आहे? कोणते अँगल आहेत? दोन्ही अँगल सारखे. मॅम मी सांगू Just a आदम? minute. सगळे एका वेळी बोलू नका. हँड रेज करा, हँड रेज करा, हँड रेज करा. सगळे एका वेळी बोलू नका. प्रीती पवार, तू सांग. मॅम ते दोन्ही अँगल सारखे. पण का सारखे आहेत? त्याचं नाव काय आहे? शिंदे तू सांग. मॅम मी आदम. मॅम मी सांगू. थांब थांब, शिंदे तू सांग. शिंदे, हँड रेज केलाय ना तुम्ही? मॅम मी आदम. मॅम आदम ते बोल. अपोजिट अँगल आहे. नाही, मॅम opposite रेष नाहीये. आहे ना, N आणि X आहे 40 डिग्री हे अँगल है. हे मॅम मी सांगू. हो मॅम 40 शिंदे बोल. डिग्री हे अँगल हे अरे तुम्ही सगळे अपोजिट अँगल. एक मिनिट, मी सगळ्यांचं माईक ऑफ केलंय. एका वेळी सगळे कसे रे उत्तर देता तुम्ही? मी तुम्हाला काय सांगितलं लास्ट टाइम पण, सगळे एका वेळी उत्तर द्यायचं नाही, कोणालाच आवाज येत नाही. मग
ओके, तर आता मीच उत्तर तुम्हाला सांगते. तर मी प्रश्न असा विचारला होता तुम्हाला की हा अँगल त्यांनी दिलाय 40 डिग्री, तर इथे हा अँगल 40 येणार, तर याचं कारण काय हे मी विचारलं होतं. तर त्याचं कारण असतं संगत कोन. संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. का? कारण या दोन लाईन पॅरलल आहेत, ती ही ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवते. लास्ट टाइम मी तुम्हाला आकृती ड्रॉ करून त्याचे कलर वरून तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. हा अँगल आणि हा अँगल, सॉरी, हा जस्ट अ मिनिट. हा जो अँगल आहे, हा जर 40 असेल तर हा इक्वल असतो, म्हणून हा 40 आहे. आणि आता जो हा एक्स आहे, एक्स आणि 40 हे लिनियर पेअर आहेत. लिनियर पेअर म्हणजे ज्याची ऍडिशन 180 येते. म्हणजे हा x प्लस 40 इज इक्वल टू 180 येणार. या दोघांची बेरीज 180 आहे. मग जर x ची किंमत काढायची तर हा 40 आपल्याला या बाजूला शिफ्ट करावा लागेल आणि 180 मधून तो मायनस करावा लागेल. म्हणजे 180 मधून 40 गेले, उत्तर आलं 140. हे उत्तर झालं तुमच्या एक्सचं. ओके, आता आपल्याला y कसा शोधावा लागेल ते बघा. आता इथे हा अँगल 70 दिलाय, म्हणून याच्या विरुद्ध अँगल 70 झाला. आता हे दोन लिनियर पेअर अँगल आहेत, म्हणजे 180 अंश या दोघांची बेरीज येते. पण आपल्याला माहितीये की को इंटेरियर अँगल्सची ऍडिशन पण 180 येते. म्हणजे हा 70 आहे, y प्लस 70 इज इक्वल टू, इथे लिहिते मी, y प्लस 70 इज इक्वल टू 180. मग y प्लस 70 180 असेल तर y ची किंमत ही 180 मधून 70 मायनस करावं लागेल. मग 180 मधून 70 मायनस केल्यानंतर y चं उत्तर मिळेल आपल्याला 110 अंश. किती मिळेल? 110 अंश. तर आता मी तुमचा माईक ऑन करते. आता सांगा, तुम्हाला समजलं का? यस मॅम. Yes, ma'am. यस मॅम. यस मॅम. Yes, ma'am. ओके, मी फक्त तुम्हाला रिझन विचारलं होतं, तर तुम्ही मला काय मॅम सांगताय मला की क्वेश्चन हे होता. दोन्ही सेम आहेत. हा मॅम मला डाऊट होता. हा, बोल. मॅम मला डाऊट होता. अरे बोल आदम. मॅम रिपीट करशल का मॅम? मॅम मॅम प्लीज रिपीट कर. मॅम प्लीज रिपीट करशल का? पुन्हा ऐकायला आलं नसेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मॅम प्लीज रेकॉर्डिंग बघू रिपीट शकता. करशल का? मला स्क्रीन दिसत नव्हती. तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. हे बघा, इथे 40 डिग्री आहे, तर हा मॅम मला करस्पॉन्डिंग डाऊट अँगल आहे, होता. म्हणून हाही 40. अरे आदम, तुला मी खूप वेळा बोलली की बोल म्हणून, तू काहीच बोलत नाही, फक्त डाऊट आहे एवढंच बोलतोय. मॅम मी बोलायला लागलो की तू ते मध्येच बोलतात मॅम. मला बोलाय बी चान्स भेटत नाही. बर बर, बोल. मॅम ते 180 अंश आहे ना, त्यालाच आपण मल्टिप्लाय का करता? मल्टिप्लाय नाही केलं आपण, मल्टिप्लाय नाही करत इथे. त्याचा गुणधर्म असतो की जेव्हा लिनियर पेअर म्हणजे एकाच लाईन मधले दोन अँगल असतात, त्याची ऍडिशन ही नेहमी 180 असते. हा रूल आहे, म्हणून आपण 180 घेतलं. ओके यस मॅम. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आहे, सेम तसंच आहे. मी पुन्हा एकदा आकृती तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. माईक ऑफ करायचा, जेव्हा मी एक्सप्लेन करते तेव्हा माईक ऑफ करायचा. येतो नको आता. येतो नको ना. माईक ऑफ करा. येतो नको आता. ओके, आता इथे बघा, तो बॉल खेळायचा या आणि ऍड कर मग. तो कोडे बी लागू शकतो. माईक ऑन नाही ठेवायचा, माईक ऑफ करायचा. ओके, इकडे लक्ष द्या. आता लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. या दोन लाईन पॅरलल आहेत. लाईन L इज ऑल्सो पॅरलल टू लाईन M. ओके, म्हणजे या दोन्ही लाईन पॅरलल, या दोन्ही लाईन पॅरलल. देन वी हॅव टू फाइंड आउट अँगल A, अँगल B आणि अँगल C. तर आता
इथे बघा हा 80 आहे, हा A आहे. दोघांची ऍडिशन येणार 180 म्हणजे 80 प्लस A इज इक्वल टू 180. काय येणार की को इंटेरियर अँगल आहेत ते. को इंटेरियर अँगल असल्यामुळं आपल्याला या दोघांची ऍडिशन ही 180 मिळते. मग आपल्याला असं स्टेटमेंट बनवायचं की 80 प्लस अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री. आता A ची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागेल, A बरोबर 180 वजा 80. हे 80 जाणार इकडे, ते होणार वजा. ओके. आता वजा का होतात, कारण याचं चिन्ह असतं प्लस, इथे आहे ऍडिशन, इथे गेल्यानंतर ती वजाबाकी होते. म्हणजे जर डाव्या बाजूला अधिक असेल तर उजव्या बाजूला वजा होतं, डाव्या बाजूला जर वजा असेल तर उजव्या बाजूला अधिक होतं, डाव्या बाजूला जर गुणाकार असेल दोन्ही मध्ये तर उजव्या बाजूला तो भागाकार होतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा की कशा पद्धतीने चिन्ह चेंज होतं. मग आता इथे येणार 180 मायनस 80 म्हणजे A चं उत्तर आलं 100. A चं उत्तर आलं 100 डिग्री म्हणजे याचं उत्तर. आता हा A आणि इथला अँगल बघा, हा अँगल मी तुम्हाला कलर करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा अँगल आणि हा अँगल, एकच मिनिट तुम्हाला वेगळा कलर दाखवलं की लक्षात येईल की हा जो आहे तो येलो अँगल आणि हा अँगल. आता हे दोन पण सारखे येणार. काय येणार, कारण पुन्हा एकदा तोच करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन जे आहेत हे ते इक्वल आहेत. म्हणजे आता हा जर 100 असेल तर हा पण किती येणार, 100 येणार. म्हणजे आता आपल्याला याचं उत्तर मिळालं 100. मी इथे लिहिते 100. ओके. म्हणजे आता आपल्याला अजून पुढचा अँगल कोणता शोधायचा आहे, बी अँगल. आता हे दोन पुन्हा लिनियर झाले. लिनियर म्हणजे या दोघांची पुन्हा ऍडिशन आली 180. मग हा जर 100 आहे आणि दोघांची ऍडिशन 180 आहे तर बी अँगल येणार 80. ओके. बी अँगल येणार 80. आणि आता बघा सी आणि बी ह्या दोन पॅरलल लाईन आहेत म्हणून सी आणि बी पुन्हा करस्पॉन्डिंग अँगल झाले म्हणून सी पण येणार 80 डिग्री. काय येणार, 80 डिग्री. ओके. आता हँड रेस करा. समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, येस ma'am. मॅम. येस मॅम. येस मॅम. जर येस मॅम. तुम्हाला Yes, कोन ma'am. व्यवस्थित कळाले असतील, ज्याचे कोनांचे प्रकार संगत कोन, व्युत्क्रम कोन म्हणजे इंग्लिश मध्ये इंटेरियर अँगल, को इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल, अल्टरनेट इंटेरियर अँगल, तर तुम्हाला हे असे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतील. ओके. संदीप महाले काय झालं, आय डोंट नो, काय म्हणतोय तू, काय नाही कळालं? Ma'am, my name is Neha. Ma'am, last कळालं नाही. ओके. लास्टचं कळालं का नेहा? हे बघ इथे हा अँगल 80 डिग्री झाला आपला. मग आता जर या दोन लाईन पण पॅरलल आहेत ना, मग इथला अँगल आणि इथला अँगल बघ पुन्हा एकदा करस्पॉन्डिंग अँगल होतात हे, कारण या अशा लाईन पॅरलल आहेत म्हणजे इकडचा आणि इकडचा अँगल पुन्हा संगत कोन झाला. जसे हे दोन झाले ना तसेच हे दोन आहेत. का, कारण या पण दोन लाईन पॅरलल आहेत म्हणून हा अँगल आणि हा अँगल इक्वल. मग जर बी 80 असेल तर सी पण काय येणार, 80 डिग्री. ओके. म्हणजे मॅम 180 डिग्री मायनस 100. हे बघ इथे आपण येस मॅम. इथं आपल्याला अँगल मिळाला होता 100. मग हा 100 तर हा येणार 80 कारण याची ऍडिशन 180 असते. पण हा अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल येतो कारण करस्पॉन्डिंग अँगल येते. जसे हे येलो येलो दोन मी दाखवले ना करस्पॉन्डिंग अँगल्स, तसे बी आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणून त्या दोघांचं माप सारखं येणार. ओके. म्हणजे मॅम 180 डिग्री मायनस 100 डिग्री इज इक्वल्स टू अँगल बी इज इक्वल्स टू 80 डिग्री. येस येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा. याची आकृती मी तुम्हाला पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते. जस्ट अ मिनिट.
ओके, तर आता आकृती दिसते सगळ्यांना व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. इकडे लक्ष द्या. आता हा अँगल एक्स वाय Yes, आणि ma'am. झेड आपल्याला शोधायचं. Yes, Okay? ma'am. माईक ऑफ करा सगळे. तर आता हे दोन अँगल यांनी माहिती काय दिली आपल्याला? लाईन ए अँड लाईन बी आर पॅरलल लाईन्स अँड एल इज ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे आता आपल्याला एक्स वाय झेड कसे शोधणार? हा अँगल दिलाय त्यांनी 105 आणि हा झेड काढायचा आहे. मग आता हे दोन झाले लिनियर पेअर, म्हणजे एकाच रेषेवर जेव्हा दोन अँगल असतात त्याची ऍडिशन ही 180 डिग्री असते. मग एक अँगल जर 105 आहे तर 180 मधून 105 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 105. तर आन्सर येणार, इथे येणार 5, इथे येणार 7, म्हणजे 75 आपल्याला मिळाला झेड अँगल. ओके, काय मिळाला? 75. आता नीट लक्ष द्या, हा जो अँगल आहे झेड याच्या शेजारचा अँगल हा लिनियर पेअर होणार, म्हणजेच हा येणार 105. हा जो अँगल आहे हा, इथे मी रेष ओढून दाखवते 105. आता 105 अँगल हा आला, ठीक आहे. तर हा आणि हा अँगल पुन्हा एकदा होणार को इंटेरियर अँगल. को इंटेरियर अँगलची ऍडिशन 180 येते. मग जर हा 105 आहे तर पुन्हा एकदा हा होणार 75. हा अँगल येणार 75. आता हा अँगल आणि हा अँगल पुन्हा लिनियर पेअर येणार, म्हणजे y येणार आपल्याला 180 मायनस 75, म्हणजे हा येणार 105 डिग्री. आणि अँगल x and angle y are vertically opposite angles, therefore x is also 105 degree. 105 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एनी डाऊट? No, ma'am. No. No, ma'am. No. No, ma'am. ओके, व्हेरी गुड. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा इथे. शेजारील आकृतीत रेषा P पॅरलल टू रेषा L पॅरलल टू लाईन Q, म्हणजे P L Q, 3 lines are parallel to each other. And what is the question? We have to find out this angle X, total angle X, this one. तर आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला माहितीये की या दोन रेषा पॅरलल आहेत, म्हणजे हा अँगल आणि हा छोटा पार्ट, हा पूर्ण एक्स अँगल नाही, हा छोटा पार्ट म्हणजे इथला पार्ट येणार 40 डिग्री. याचं रिझन काय आहे? कोण सांगेल? रिझन काय आहे, का बरं 40 डिग्री आहे? मॅम मी सांगू? हा सांग. मॅम ते दोन्ही पण अँगल काय आहे? सारखे. पण का सारखे आहेत ग? तू तेच पुन्हा सांगतेस उत्तर. सारखे आहे हे मीच सांगितलं, पण का सारखे आहेत? त्यांचा माप सारखा आहे. समांतर रेषेत कोणता अँगल आहे तो? त्याचं माप सारखं आहे. सारखे आहे. मॅम मी सांगू? हे बघा, मॅम ते समांतर रेषेवर आहे म्हणून ते सारखे आहे. नाही, ते कारणच नाही. तुम्ही सगळं विचारलं का रे? अँगल मी शिकवलेले. मॅम मी सांगू प्लीज? हा, Let us consider angle A and angle B shown in the figure. मॅम ते पॅरलल line अल्टरनेट अँगल आहे म्हणून. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. मी लास्ट टाइम सगळे अँगल शिकवले, सगळे विसरले. मॅम ते संगत कोण आहेत? नाही, संगत कोण वेगळे असतात. संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल, ते वेगळे असतात. तुम्ही सगळे मिक्स केलेत अँगल. तुम्ही पुन्हा एकदा मी शिकवलेले सगळे अँगल पुन्हा एकदा लर्न करायचे. काही उत्तर देताय तुम्ही, काही जण बरोबर देताय, पण काही जण खूपच वेगळे अँगल सांगताय. बघा, अँगल 40 डिग्री जो दिलाय तो आणि मी दाखवलेला 40 डिग्री हे
अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे काय? आंतरव्युत्क्रम कोन. बघा इथला कोन आणि हा कोन हा सारखा असतो, हे त्याचं कारण झालं. आणि एल आणि क्यू ही पुन्हा एकदा पॅरलल लाईन आहे, म्हणून हा जो छोटा अँगल आहे तो पण 30 डिग्री येणार. कारण पण सेमच आहे. हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणजे हा 30 हा 40 म्हणजे हे दोन्ही मिळून झाले 70 अंशाचे कोन. म्हणजे तो जो एक्स आहे तो झाला 70 डिग्री. कळालं का? ओके, कळालं सगळ्यांना? ओके, मी माईक ऑफ केलाय नाही का? ओके, समजलं सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जस्ट अ मिनिट. Yes, ma'am. आता आपण पुन्हा एकदा तुमच्या टेक्स्टबुक कडे जाऊया. टेक्स्टबुक मध्ये तुमचा कोणता क्वेश्चन आहे? नेक्स्ट क्वेश्चन तो आपण बघूया. ओके, बघा 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. आणि आता इथे आपल्याला जो एक्सरसाइज होता 2.2, बघा इथून आपण स्टार्ट केला होता एक्सरसाइज. तर इथपर्यंत आपले 5ही क्वेश्चन झालेले आहेत. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. तर आता एक जी दिलेली लाईन आहे, काय रचना काय आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे? दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची. म्हणजे इफ one line is given and line L is given, you have to draw line parallel to that line L and give the name like any name you can give. कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता. लाईन M, लाईन X, लाईन Y, whatever. पण आता त्याची रचना काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे ते आपल्याला बघायचे. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा, लाईन L ही ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याला पॅरलल आपल्याला एक लाईन काढायची. तर बघा पहिली स्टेप काय आहे? रेषा एल काढा. म्हणजे लाईन एल तुम्ही ड्रॉ करायची स्केलनी. त्याच्यानंतर लाईन एलच्या बाहेर एक बिंदू पी घ्यायचा. म्हणजे याच्या लाईनच्या बाहेर एक पी बिंदू घ्यायचा. कुठेही घेऊ शकता तुम्ही. आणि तो घेतल्यानंतर हे जे दोन असतात तुम्हाला माहितीये की याला आपण 45-45 आणि 90 असा एक असतो आणि 30-60-90 असा एक आपण त्याला गुण्या म्हणतो. तर तो असतो. तर पहिल्यांदा काय करायचं, इथे दाखवल्याप्रमाणे दोन्हीही काय करायचे, एकमेकांना म्हणजे एक अपोजिट साइड मध्ये घेऊन ते एकमेकांना पी या पॉइंटच्या इथे आणून जोडायचे. ठीक आहे. जो इथे दाखवलेला आहे ए आणि इथे दाखवलाय आहे बी, इकडून हा सरकवत आणायचा पॉइंट पी पर्यंत आणि हा जो आहे बी तो इकडून सरकवत आणायचा पॉइंट पी पर्यंत. आणि पी पर्यंत आल्यानंतर इथे 90 डिग्री तयार होणार अँगल. आणि त्यानंतर तुम्हाला या पॉइंट पी पासून याच्या साहाय्याने तुम्हाला लाईन एम ही पॅरलल काढायची आहे लाईन एल ला. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. घातांकानी. ओके. Yes, ma'am. तर आता अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे जो सराव संच दिलेला आहे बघा, सराव संच 3 मध्ये काय दिले त्यांनी की रेषा एल काढा, त्या रेषेबाहेर बिंदू ए घ्या आणि बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा एल ला समांतर अशी रेषा काढा. जसं की मी आता एक्सप्लेन केलं होतं तसंच तुम्हाला 2 गुण्यांच्या साहाय्याने त्या लाईन एल ला पॅरलल लाईन काढायची आहे आणि तुम्हाला ए बिंदू घ्यायचा आहे. त्या ए बिंदू मधून ती काढली पाहिजे. तर हे तुम्ही जे तिन्ही क्वेश्चन आहेत लाईन पॅरलल ड्रॉ करायची, तो होमवर्क म्हणून सॉल्व करा. ठीक आहे. समजला होमवर्क काय आहे आजचा? Yes, ma'am. Yes, ma'am.
मॅम करायची आहे का? मॅम रिपीट करा ना. मॅम 2.3 आहे ना? हा 3च क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त त्या आकृत्या काढायच्या की ज्या मी तुम्हाला ओके आता मॅम. एक्सप्लेन केलं की एक लाईन ड्रॉ करायची स्केलनी, त्याच्यानंतर कुठेही एक पॉइंट घ्यायचा आणि त्याला नाव द्यायचं ए, त्याच्यानंतर 2 गुण्यांच्या साह्याने जसं त्यांनी दाखवलं आकृतीमध्ये की या बाजूने एक आणि या बाजूने एक, असं ज्यावेळी ते एकमेकांना टच करतात त्यावेळी त्या ए बिंदू पासून ती लाईन तुम्हाला पॅरलल काढायची आहे. ओके, समजलं? येस मॅम. ओके. येस मॅम. तर आता हा धडा आपला इथे संपलेला आहे, हा जो चॅप्टर आहे तो, आणि आपल्याला नेक्स्ट स्टार्ट करायचंय घातांक चॅप्टर. ओके, तर कोणाला माहिती रे घातांक म्हणजे काय? म्हणजे कोण एका सांगेल? टेबलमध्ये 2 जण. ओके, इंग्लिश मध्ये सांगितलं तरी चालेल. मॅम मी सांगू? हा, क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे वर्गमूळ असतं. घातांक म्हणजे म्हणजे मॅम मी सांगू? घातांक म्हणजे मॅम दोन मॅम नंबर असतो त्या संख्येची पुन्हा नंबरला अरे एका वेळी एक मिनिट. हा, सुनील गायकवाडने आन्सर लिहिलेला आहे इंडायसिस अँड क्यूब रूट. ओके, येस. सगळे एका वेळी का आन्सर देतो तुम्ही? एक विद्यार्थी जर उत्तर देत असेल तर बाकीच्यांनी शांत बसून ते उत्तर ऐकायचे. प्रत्येकाने मध्ये मध्ये बोलून उत्तर नाही द्यायचं, तर कुणालाच कळणार नाही. ठीक आहे, तर आता जो सांगेल त्याला कंटिन्यू करू द्या आन्सर. साई जगताप करेक्ट आहे. इंडायसिस अँड क्यूब रूट करेक्ट आहे. म्हणजे घातांक म्हणजे आता तुम्हाला मी सांगते की स्क्रीनवर काय आपल्याला दिसतंय, चॅप्टरचं नाव दिसतंय. तर यामध्ये काय दिलंय, जर आपण 2⁵ म्हणजे 2च्या डोक्यावर असे 5 लिहित असू, तर याचा अर्थ असा होतो की जो 2 आहे तो पाया आहे, कारण तुम्ही तो बेस कन्सिडर करताय, आणि त्याच्या डोक्यावर जी काही संख्या लिहिलेली आहे त्याला आपण म्हणतो घातांक. इंग्लिशमध्ये त्याला एक्सपोनंट म्हणतो, किंवा आपण त्याला डिग्री म्हणतो, पॉवर म्हणतो. अशा पद्धतीने आपण तो इंग्लिशमध्ये रिप्रेझेंट करतो, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात घातांक. ठीक आहे, स्क्रीन कोणालाच दिसत नाहीये का? एक मिनिट. स्क्रीन कोणालाच दिसत नाही का मी जी शेअर केली ती? दिसते मॅम, पण ओके, संदीप, मे बी तुझा ना नेटचा इश्यू असेल त्यामुळे तुला दिसत नसेल. ठीक आहे, तर यामध्ये जे मी तुम्हाला काय सांगितलं, 2 हा बेस आहे आणि 5 हा आहे पॉवर म्हणजे एक्सपोनंट, म्हणजेच त्याला डिग्री पण म्हणू शकतो. तर आता त्यांनी घातांकाचे काही नियम दिलेत, म्हणजे लॉज ऑफ एक्सपोनंट्स. आता त्यामध्ये पहिला लॉ जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर एक्सप्लेन करते. सगळे लक्ष द्या. पहिला लॉ जो आहे, जस्ट अ मिनिट. ओके, तर पहिला लॉ मी इथं लिहून दाखवते. a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. याचा अर्थ काय? ज्या वेळेचा दिसते. ओके ओके, मॅम याचा हा माईक ऑफ करा. याचा अर्थ काय? हा जो ए आहे हा ए आहे आणि हा ए. काय झालं? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. दिसते मॅम. ज्यांना स्क्रीन दिसत नसेल ना, तुमचा काहीतरी नेटचा इश्यू असेल.
तर मला आता हा जो पहिला लॉ आहे तो एक्सप्लेन करू द्या. मेसेज करू नका सारखे, तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. पहिला लॉ काय आहे, ज्यावेळी हा ए आणि हा ए म्हणजे बेस सेम आहे, म्हणजेच पायासारखा आहे, त्यावेळी त्यांचे जे एक्सपोनंट असतात म्हणजे घातांक असतात त्यांची बेरीज होते. कधी, जेव्हा गुणाकार असतो त्यावेळी. म्हणजे काय, 2⁵ मल्टिप्लाय बाय 2⁵ असं असेल तर त्याचं उत्तर येतं 2⁵ प्लस 3. म्हणजेच याचं उत्तर येणार 2⁸. कारण हा जो घातांक आहे आणि हा घातांक आहे हा वेगवेगळा आहे, पण बेस जो आहे, पाया जो आहे तो सारखा आहे. म्हणजेच बेस सेम आहे, पाया बेस सेम आहे आणि त्याचा घातांक वेगळा आहे, त्यावेळी त्याची ऍडिशन होते, म्हणून आपलं उत्तर येणार 2⁸. असंच एक एक्झाम्पल समजा मी अजून एक घेतलं, 3⁵ मल्टिप्लाय बाय 3⁻⁻1. बघा आता जर -1 घेतले तर आता आपलं काय रूल की त्याची ऍडिशन करायची. पण इथे ऍडिशन करताना n ची किंमत जर अशी असेल -1, तर आपल्याला असं लिहायचं असतं 2 अधिक आणि ब्रॅकेट मध्ये -1. म्हणजेच हे होणार, इथे आपण बेरीज, सॉरी इथे 3 आहेत, हा घातांक 3 आहे, 3 अधिक याचा घातांक वजा आहे, म्हणजेच इथे आपलं उत्तर येणार हे 3 - 1 होणार, कारण हा नंबरच वजा आहे. आपल्याला बेरीजच करायची असते, पण नंबर जर वजा असेल तर आपल्याला तिथे वजाबाकी होणार आणि याचं उत्तर येणार 3⁻², म्हणजे 3⁵2. कारण इथे वजा चिन्ह आहे, इथे गुणाकार आहे म्हणून बेरीजच होणार, पण वजा नंबर असेल तर ती वजाबाकी होणार. अशा पद्धतीने रूल नंबर 1 मी एक्सप्लेन केलेला आहे. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. हॅलो मॅम. ओके. हॅलो मॅम मला मॅम, मला एक विचारायचंय. मॅम, तुम्ही तिथे 2⁵ मल्टिप्लाय 2⁵3 घेतला तर आपण आपल्या मनाचे नंबर्स घेतले चालतील, जसं की 10⁻4 मल्टिप्लाय 10⁻3. हो, मी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला 2 हा बेस घेतला होता. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बेस पण वेगळा असतो आणि एक्सपोनंट पण वेगळा असतो. येस मॅम. कंपल्सरी नाही की तो 2च असला पाहिजे. येस ओके. मॅम, आपण कोणती पण संख्या घेऊ शकतो. हो, कोणताही नंबर घेऊ शकतो आपण. ओके ठीक मॅम. आहे. येस ओके. मॅम. आता याच्या पुढचा लॉ आहे तो मी तुम्हाला सांगते. त्याच्या पुढचा जो लॉ आहे, जस्ट अ मिनिट, हा लॉ असा आहे, a⁻m भागिले a⁻n इज इक्वल टू, जेव्हा भागाकार असेल, पहिल्या एक्झाम्पल मध्ये गुणाकार होता, इथे आहे भागाकार, त्यावेळी घातांकाची वजाबाकी होते आणि इथे गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. म्हणजे काय, 2⁵ डिवाइड बाय जर असेल 2⁻1, तर यावेळी आपला जो एक्सपोनंट आहे, घातांक आहे, इथे होणार सबट्रॅक्शन, म्हणजे उत्तर येणार 2⁻2. अजून एक एक्झाम्पल देते, 5⁻3 असेल किंवा 5⁻4 डिवाइड बाय 5⁻2 असेल, तर याचं उत्तर 5⁻4 - 2, कारण इथे भागाकार आहे, बेस सेम आहे, एक्सपोनंटची सबट्रॅक्शन होणार म्हणजे वजाबाकी होणार, म्हणजे 5⁻2. हा मॅम रिपीट करता का, मला स्क्रीन दिसत नव्हती. ओके. ज्यावेळी मॅम रिपीट करा ना प्लीज. बेस ज्यावेळी सेम असतो आणि ज्यांचे घातांक वेगवेगळे असतात, त्यावेळी त्या बेसचा जो घातांक आहे त्या घातांकाची वजाबाकी करायची.
म्हणजे मी एक्झाम्पल दिले स्क्रीनवर बघा. दुसरं एक्झाम्पल 5⁴ डिवाइड बाय 5⁴ म्हणजे 5 हा बेस आहे, 4 आणि 2 हे वेगवेगळे एक्सपोनंट आहेत आणि डिव्हिजन दिलीये म्हणजे भागाकार दिलाय. अशा वेळी काय होतं, जो एक्सपोनंट आहे त्याची वजाबाकी होते. म्हणजे 5⁴ मायनस 2 म्हणजे आन्सर येणार 5⁴. तर आता ज्यावेळी मल्टिप्लिकेशन असते त्यावेळी घातांकाची बेरीज होते आणि ज्यावेळी डिव्हिजन असते त्यावेळी घातांकाची वजाबाकी होते. ओके, समजलं? ओके. तर आज आपण समांतर रेषेचा एक्सरसाइज कंप्लीट केला आणि त्यातले 3 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेत आणि आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला घातांक आणि घनमूळ म्हणजे इंडायसेस अँड क्यूब रूट. ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आपण नेक्स्ट Yes, ma'am. ओके, Bye, चलो Good बाय one. बाय. Yes, Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Hello, ma'am. Bye. Hello, Bye, ma'am. Good night, ma'am. Bye, ma'am. Hello, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Good night, ma'am. Hello.